इकडे नित्या मार्को सोबत जशी एअरपोर्टच्या बाहेर आली. समोर विष्णूला बघून तिच्या चेहऱ्यावर किंचित आश्चर्य पसरलं, पण तिचे एक्सप्रेशन जास्त काही बदलले नाही. आणि कसे बदलणार ना, सगळ्या भावनांना तिने जखडून जे ठेवलेलं. पण तिला बघून विष्णूला मात्र कमालीचा आनंद झाला. पूर्ण 2 वर्षांनी बघत होता तो तिला, पण या 2 वर्षात किती बदलली होती ती. अंगाने आधीच नाजूक असलेली ती बाहुली आता किती मोठी आणि समजूतदार झाल्यासारखी वाटली त्याला. तिच्या चेहऱ्यावरचे ते धीर गंभीर हावभाव बघून जिथे त्याला किंचित वाईट वाटलं, तिथे तिचे कपडे आणि वाढलेले केस बघून तर त्याला तिच्यात सियाची छबीच जाणवली. विष्णू दादा, तुम्ही इथे? मार्कोदा, तुम्हाला माहीत होतं का? नित्याने विष्णूकडे बघून तिची ती साशंक नजर मार्कोवर आणली, जो आताही विष्णूला भूत बघितल्यासारखं बघत होता. नाही बेबी, मला कसं माहीत असणार? मला तर फक्त बॉसने ऑर्डर दिली आणि मी तुमच्या सोबत आलो. पण हे काय? विष्णू सर, तुम्ही दुबईला होते ना? म्हणजे आम्हीच कॅनडा ऐवजी दुबईला आलो की काय? बेबी, तुम्ही इथेच थांबा, मी पुन्हा चेक करून आलो. मार्को गडबडून तडक आत जाणार की विष्णूने पटकन पुढे येत त्याचा हात पकडला. अरे ए बाबा, तुझ्या दुबईत इतकी थंडी असते का? कॅनडातच आहोत आपण. मार्कोच्या डोक्याचे उडालेले फ्यूज बघून विष्णूने मनातच नकारार्थी मान हलवली. मग जर हे कॅनडा आहे तर तुम्ही इथे कसे? ओ गॉड, काय कन्फ्युजन आहे हे. मार्को तर त्या मुद्द्याला चिकटूनच बसलेला. विष्णू इथे आलाच कसा हेच जाणून घेण्याची त्याला किती ते तडफड माजलेली. अरे बाबा, माझ्या इथे येण्याने या कॅनडातल्या गव्हर्नमेंटला काही प्रॉब्लेम नाही, तर तुझ्या पोटात का ढवळतंय? आता तुझी बाकी प्रश्नावली घरी गेल्यावर कंटिन्यू कर. नित्या, चलायचं राणी, रीटा वाट पाहत असेल. मार्कोशी बोलताना चिडलेला विष्णू नित्याशी बोलताना मात्र नरम पडला. आल्या आल्या या मार्कोने त्याचं डोकंच खराब करून टाकलेलं. इथेच या एअरपोर्टवरच सगळ्या पंचायती हवे होत्या या माणसाला. आता विष्णूच्या बोलण्यावर नित्या आणि मार्को गपगुमान त्याच्या सोबत गेले. मार्को तर तोंड मारून शांत बसला देखील. पण विष्णू इकडे असताना भाईने आपल्याला इथे का पाठवलं? हाच एक क्षण नित्याला प्रश्न पडला. पण तिने त्यावर जास्त विचार करण्याचे कष्ट देखील घेतले नाहीत. जर अग्नेयने पाठवलंय तर नक्कीच काही महत्वाचं काम असेल, असा विचार करून ती अगदी शांत झाली. पुढच्या अर्ध्या तासात नित्या तोंडावर हात ठेवून तिच्या समोर उभ्या रीटाकडेच एकटक बघत होती. सध्या तिच्या चेहऱ्यावरचा आश्चर्य ती लपवूच शकली नाही. तिला रीटाच्या प्रेग्नन्सी बद्दल काहीच कल्पना नसल्याने तिला खरंच एक सुखद धक्का बसलेला. रीटा वहिनी, तू गुड न्यूज देतीये. रीटाच्या त्या वाढलेल्या पोटाकडे बघून नित्याच्या ओठांवर आत्ता कुठे जाऊन एक सौम्य पण तितकंच लोभस हसू पसरलं. आणि तिला काहीच रिलॅक्स झालेलं बघून विष्णू सकट मार्कोनेही निश्वास सोडला. सध्या ती त्यांच्यासाठी खूप मोठी जबाबदारी होती, जिला अग्नीने त्यांच्या भरोश्यावर सोडलं होतं. अगं, गुड न्यूज देतीये म्हणून काय विचारतीये? ही गुड न्यूज तर अवघ्या 2 महिन्यात तुझ्या हातात असेल. मग कीटो आणि आमचा येणारा हा पीटो दोघेही त्याच्या आत्याकडेच राहणार. विष्णूने मस्करी करत येऊन नित्याच्या डोक्यावर प्रेमाने थोपटलं. पण त्याची ती जीवघेणी मस्करी ऐकून यावेळी गार होण्याची बारी मार्कोची होती. आता रॉकी नव्हता तर या प्राण्याचा जीव घेऊन ऐकणार होता वाटतं विष्णू. पीटो दादा, अरे सिरियसली काहीही बोलता तुम्ही? आपण आपल्या बेबीचं खूप सुंदर नाव ठेवू. वहिनी, मी तुमच्या दोघांसाठी खरंच खूप खुश आहे. नित्याने पुढे येत रीटाला आनंदाने मिठी मारली.
तिच्या आयुष्यात कितीही फसड माजली असली तरी ती दुसऱ्यांच्या आनंदात नेहमीच खुश व्हायची. मीही आमच्या या डॉलला पूर्ण 2 वर्षांनी बघून खूप हॅपी झालीये. चल राणी, आता आत ये ना. रीटा नित्याचा हात पकडून तिला आत घेऊन आली. तिला तर नित्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं. सिया ज्या बाहुलीला इतकी जपते तिला असं हरलेलं बघताना तर तिलाही भरून येत होतं. पण ती कमजोर पडून नित्याला विचलित करणार नव्हती. थोडा टाइम नित्या तिथेच लिव्हिंग एरियात त्या सगळ्यांशी बोलत बसलेली. बोलत म्हणजे आताही जेवढ्याच तेवढं उत्तर देणं चालू होतं तिचं. पण निदान ती थोडी तरी ओपन अप होते यातच ते सर्व थोडेफार खुश होते. इकडे अग्नेयही कंटिन्यू विष्णू आणि मार्कोला कनेक्ट होता. नित्याची छोट्यात छोटी गोष्ट जाणणं त्याच्यासाठी गरजेचं झालेलं. पण इकडे आल्यापासून नित्याचं हृदय कमालीचं अस्वस्थ झालेलं. का कुणास, पण तिला तिच्या मनात एक वेगळीच बेचैनी, एक न समजणारी हुरहुर जाणवत होती. एक अशी हुरहुर जी तिच्या श्वासांनाही अस्वस्थ करून सोडत होती. पूर्ण शरीरात जणू भूकंप उसळलेला तिच्या. ती डोळे मिटून स्वतःला शांत करतच होती की तिला अग्नेयचे शब्द आठवले. नित्या, लाईफमध्ये अशी खूपदा सिच्युएशन येते की आपण एखादी गोष्ट हँडल नाही करू शकत. देन ऑल्सो इट्स ओके, बट फोर्सफुली त्या सिच्युएशनला हँडल करायला जायचं नाही की जेणेकरून आपल्याला त्रास होईल. अँड दॅट टाइम जस्ट काम डाऊन युअर सेल्फ. आणि स्टील जर तुला ते जमत नसेल तर तुझ्या कीटोचा चेहरा आठव, जी तुला नेहमीच हॅपी बघूनच खुश होते. हेच तर बोलला होता तिचा भाई. त्या शब्दांनीच नित्याला आत्ताही धीर आला आणि तिच्या त्या बंड डोळ्यांआड तिला तिच्या कीटोचं ते हसणारं गोड रुपडं दिसलं. तशी त्या बेचैनीतही समाधानाने हसली ती. पण आता तिच्याशी बोलल्याशिवाय तिला चैन पडणार होता का? ती डोळे उघडून तिच्या बॅगेत फोन चाचपडू लागली. पण तिचा फोन नव्हता बॅगेत. विष्णू दादा, अरे मला वाटतंय मी माझा फोन कारमध्येच विसरली. वहिनी माझ्या फोनची वाट बघत असेल. मगाचपासूनच्या या भेटाभेटीत नित्याला आत्ता कीटोची आठवण झाल्यावर तिच्या फोनचीही आठवण झाली वाटतं. बेबी, तुम्ही बसा, मी घेऊन येतो. मार्को, जो तिच्या मागेच उभा होता, तो तडक बाहेर निघणार की नाही दादा, मी घेऊन येते. तसंही मला थोडं अस्वस्थ वाटतंय. बाहेर खुल्या हवेत गेल्यावर बरं वाटेल आणि मी वहिनींशीही बोलून लगेच येते. चालेल ना विष्णुदा? तिला इतकं औपचारिकतेने बोलताना बघून विष्णूला वाईट वाटलं. आधी सगळ्यांशी हक्काने मिळून मिसळून वागणारी ती अशी अचानक परकी झाल्यासारखी भासली त्याला. नित्या, बाळा तुला बरं वाटत नाही आहे का? ती अस्वस्थ वाटतेय बोलताच रीटा सकट सगळेच काळजीत पडले. कारण जर तिला थोडं जरी काही झालं तर ह्यावेळी अग्नेयच्या आधी सर्वांना सियाचा प्रकोप झेलावा लागणार होता. वहिनी, अगं डोंट वरी, मी ठीक आहे. ते इतक्या टाइम नंतर घराबाहेर पडलीये ना, म्हणून असं वाटत असावं. त्या कीटोची इतकी सवय झालीये की तिचीच खूप आठवण येतेय मला, म्हणून लगेच आमच्या बदमाशाशी बोलून आले मी. नित्या हलकं हसतच बाहेर पडली. तसा इथे विष्णू लगेच अलर्ट झाला. रीटा, आरव कुठे आहे? विष्णूच्या या प्रश्नावर मार्कोचे डोळे परत मोठे झाले. काय? बाबा इथे आहेत. मार्को आता भीतीने जवळजवळ ओरडलाच. अरे ए अग्नीच्या मतिमंद बैलबुद्धी माणसा, आता जाऊन त्या लेकराच्या कानात ओरड, म्हणजे आपल्या सगळ्यांची लंका लागू दे. विष्णूला तर आता या मार्कोचं डोकंच फोडूसं झालं. भेटल्यापासून त्याच्या वाकड्या थोबड्यावरचे भीतीचे भाव काही संपत नव्हते.
आणि त्याचा तो घाबरलेला चेहरा बघून इथे विष्णूची ही कमालीची फाटत होती. तो मगाशीच ऑफिसला निघून गेलाय. रीटाने नित्या गेलेल्या दिशेला बघतच कोरडेपणाने उत्तर दिलं. पण तिचं उत्तर ऐकून इथे विष्णूने किती मोठा श्वास सोडला विचारूच नका. पण विष्णू, अग्नीने तिला आरवला फेस करण्यासाठीच तर इथे पाठवलंय. पण तिची मनस्थिती बघता ती हा धक्का सहन करेल असं मला तर वाटत नाही. आपण त्या लेकराच्या जीवासोबत कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही. रीटाच्या चेहऱ्यावरची ती काळजी बघून विष्णूही गंभीर झाला. पण इकडे मार्कोला मात्र आता चक्कर यायचीच बाकी राहिलेली. त्याचे बॉस जे कांड करतात ते जर त्याच्या लेडी बॉसला समजलं तर ती बया तर त्याला लुणाची शिकारच बनवून टाकेल. येताना तिने दिलेली ती समजूतदारवाली धमकी त्याच्या आत्ताही लक्षात होती. मार्को दादा, तुमच्या भरोशावर मी नित्याला पाठवत आहे. पण जसं मी आत्ता तुम्हाला तिला सोपवलंय तसंच तिला सुखरूप घेऊन येण्याची जबाबदारी तुमची आहे. जर तिला काही एक त्रास झाला तर तुमच्या बॉसला तर मी सोडत नसतेच, पण तुमच्यावरही दया करणार नाही बरं. सियाच्या या धमकीवर तेव्हा तर मार्कोला हसू आलेलं, कारण तिच्या रागातही इतकी निरागसता होती की ती त्याच्यावर रागवती असंही त्याला वाटलं नव्हतं. पण आता तीच धमकी आठवून कंप सुटला त्याला. श्रीजा, तुला ती फाईल आठवणीने घ्यायला सांगितलेली मी, तरी तेवढी ही गोष्ट तुझ्या लक्षात राहू नये. ऑफिस पर्यंत गाडी नेऊन मला विनाकारण परत फिरवावी लागलीये. आरव श्रीजावर लिटरली खूपच चिडला होता. तिच्या एका चुकीने त्याला परत मागे फिरावं लागलं होतं. आरू, अरे सॉरी, ते आवरण्याच्या गडबडीत माझ्या लक्षातच राहिलं नाही. तू गाडीतच बस, मी लगेच जाऊन फाईल घेऊन येते. कालचा आरवचा राग आठवता आता श्रीजाने हळू आवाजात उत्तर दिलं. भलेही तो तिच्यावर प्रेम करत नसला तरी ती त्याच्या बाबतीत खूपच सिरियस झालेली. त्यामुळे त्याच्या सगळ्या चुकाही माफ होत्या. कार बंगल्याबाहेर थांबताच श्रीजा गडबडीत उतरून आत निघून गेली. त्यामुळे तिचं बाजूच्या गार्डन मध्ये असणाऱ्या नित्याकडे लक्षच गेलं नाही. काम डाऊन आरव, इतका राग केलास तर कामात कॉन्सन्ट्रेट कसं करणार? आरव मनात विचार करतच होता की अचानकच त्याचा श्वास भरून आला आणि त्याच्या हृदयाने गती पकडली. तसं त्याने चमकून त्याच्या हार्टवर हात ठेवला. आत्ता तर तो अगदीच रिलॅक्स होता. मग अचानक या हृदयाला उड्या मारायला झालं तरी काय, हाच प्रश्न पडला त्याला. व्हॉट्स रॉंग विथ मी? त्याला गुदमरत असल्याने त्याने टाय लूज करत कारची काचही खाली केलीच होती की त्याचं लक्ष गार्डन मध्ये पाठमुऱ्या उभ्या असणाऱ्या त्या नाजूक मूर्तीकडे गेलं. आणि इथे आरवला त्याचं हृदय आता उडी मारून बाहेर येतं की काय असं झालं त्याला. ही कसली जीवघेणी बेचैनी होती हे त्यालाच कळेना. हु इज दिस? त्यांच्या अपार्टमेंट मध्ये या 2 वर्षात कधीच कोणी गेस्ट न आल्याने त्या अनोळख्या आकृतीला बघून त्याच्या कपाळावर आट्या पडल्या. पण ती मुलगी नित्या असेल असं सेकंदासाठीही त्याच्या मनात लांब पर्यंत आलं नव्हतं, कारण नित्याचे केस इतके लांब तर कधीच नव्हते. पण ती बऱ्यापैकी वेस्टर्न कपडेही घालायची. आरवचं लक्ष आत्ताही एकटा त्या मुलीकडेच होतं की जशी ती मुलगी बोलता बोलता हलकी तिरकी झाली तसा इथे आरवचा श्वासच अडकला. नित्या, त्याला तिची छबी ओझरती नित्यासारखी भासताच तो गडबडीत खाली उतरला आणि त्याची पावलं झपाझप तिच्या दिशेला पडू लागली. आपण तिचा तिरस्कार करतो, आपण तिच्यावर रागवलोय हेही क्षणभरासाठी विसरून त्याचं हृदय
भरलेल्या मनाने तिच्याकडे पळत सुटलं. हे नक्की कसलं प्रेम होतं हे त्यालाही माहीत नव्हतं, पण या प्रेमाने त्याला त्याचंच ठेवलं नव्हतं हे मात्र नक्की. तिच्याकडे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणित त्याच्या डोळ्यांसमोर तिच्या रूपाचे कितीतरी भाव तरळून गेले. त्याच्यावर चिडणारी आणि ओरडणारी नित्या, इवलूसं तोंड करून त्याला टुकुर टुकुर पाहणारी नित्या, मांजरीसारखं त्याला घुरणारी त्याची वेडी नित्या आणि खळखळून हसत तिच्या हास्यात त्याला अडकवून ठेवणारी त्याची निरागस नित्या. तिच्या या बदलणाऱ्या रूपाला कुठे लपवून ठेवू असं क्षणभर झालं त्याला. आणि तो त्याच विचारात कधी तिच्या मागे काही अंतरावर येऊन उभा राहिला. त्यालाही समजलं नाही. हो वहिनी, मी उद्या रीटा वहिनी सोबत लगेच येत आहे, तू नको इतकी काळजी करू. इथे नित्या मात्र अजूनही तिच्याच विश्वात हरवली होती. तिच्या किरटोची ती न समजणारी भाषा ऐकून आत्ता कुठे जाऊन तिचं मन शांत झालं होतं आणि ती आता सियाशी बोलण्यात इतकी गुंतली होती की कोणी तिच्या मागे येऊन उभं झालंय ह्याचीही तिला साधी भणक लागली नाही. पण आता तो आवाज ओळखून इथे आरवचे डोळे काटोकाट भरून आले. हा आवाज कसा कसा विसरणार होता ना तो. या आवाजाने तर आयुष्य व्यापलं होतं त्याचं. राग त्याच्या जागी असला तरी राग तिरस्कार या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्याने तिच्यावर प्रेमही केलेलं. आणि आज कंप्लीट 2 वर्षांनी आपल्या प्रेमाला समोर बघून तो तर श्वास घ्यायचाही विसरून गेलेला. पण जसं त्याचं तिच्या केसांकडे लक्ष गेलं त्याने तर आश्चर्याने तोंडावर हातच ठेवला. तिचे केस इतके वाढलेले बघून खरंच खूप कौतुक वाटलं त्याला. तो तिच्या त्या पाठमोऱ्या रूपात हरवलाच होता की पुढच्या क्षणी त्याला वास्तवाची जाणीव झाली आणि त्याच्या डोळ्यात अंगार भरले. हाऊ डेअर शी, हिची इथे यायची हिम्मतच कशी झाली. माझं पूर्ण आयुष्य उधळून हिचं समाधान झालं नाही का, जे ही इथेही मला बर्बाद करायला आलीये. नाही, मी ह्यावेळी हिला हिच्या इराद्यांमध्ये झिंकू देणारच नाही. विराजने मनात धुसमुसत रागात नित्याचा दंड पकडून तिला स्वतःकडे करताच आत्ता कुठे जाऊन त्याची ती रागीट नजर तिच्यावर पडली. पण ती अशा अचानक बसलेल्या झटक्याने समोर बघतच असते की समोर आरवला बघून ती स्टीफच झाली. तिच्या हातातला फोनही गळून खाली पडला आणि आता तिच्या डोळ्यांसमोर 2 वर्षापूर्वीची त्या दिवसाची चित्र फिरू लागली. मेन्शनवर तिला रागात आवाज देत आलेला आरव तिच्या रूम मध्ये येऊन तिला असंच दंडाला पकडून बेडखाली उतरवणारा आरव, नंतर तिच्या क्लोजेट मधले सगळे कपडे खाली फेकून वारंवार तिलाही तिच्या मॉम डॅड सारखा गुन्हेगार बोलणारा आरव आणि ती रडत समजवत असूनही तिला तसंच जबरदस्ती ओढत आणून घराबाहेर फेकणारा आरव. तो आरव आणि आत्ता तिच्या समोर असणारा हा आरव, दोघांचे ते आगीने भरलेले डोळे बघून नित्याचं शरीर भयंकर कापू लागलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलू लागले. मी काही नाही केलं. मी खरं बोलते आरव. सोड मला, माझा हात दुखतोय. नित्या क्षणातच इतकी काय पॅनिक झाली की आरवही तिला बघतच राहिला, कारण तिचा चेहरा पूर्ण लाल पडत चाललेला आणि तो काही समजणार त्याआधीच नित्याने डोळे मिटत तिचं अंग सोडून दिलं. पण ती खाली पडणार त्याआधीच नुकत्याच तिथे पळत आलेल्या विष्णूने सावरलं तिला, कारण आरवला तर तिला पकडायचंही शुद्धीत आलं नाही. तो इतका स्तब्ध झालेला. मग काय वाटतंय तुम्हाला, आरव समोर आता तरी नित्याचा खरा पास्ट येईल का?
त्या दिवशी नेमकं काय झालं आणि या 2 वर्षात त्याच्यामुळे नित्याने काय सहन केलंय हे आरवला आता तरी समजेल का? इतकंच नाही तर नित्याची ही हालत बघून आता अग्नेय काय करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.